ते अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी आणि फलंदाज त्यांचे सलामीवीर फलंदाज मैदानात उतरलेत. यूट्यूबच्या माध्यमातून या मॅचचा आनंद लुटू शकतायत व्ह्यूअर्स प्रेक्षक, कारण आपण बघतो जेटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून हे लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा आयोजित ही भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा मालजीपाडा गावामध्ये मालजीपाडा येथील या मैदानावर तुम्ही बघतायत आणि बघताय आपण जेटीसी लाईव्ह चंद्र यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज अतिशय चांगलं काम करतायत जेटीसीचे प्रोप्रायटर मृणाल म्हात्रे, सोबतच डिजिटल स्कोर अपडेटर कामेश पाटील, कॅमेरामॅन भूषण भोईर आणि त्यांच्या संगतीला कॅमेरामॅनची भूमिका अदा करण्याकरता आणखीन काही त्यांचे सपोर्टर्स त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आमचे स्कोरर भाविक पाटील सज्ज आहेत. ह्या मॅचचा लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ते सज्ज होत आहेत. मॅच चालू का होत नाही हा एक सवाल प्रेक्षकांच्या समोर उभा राहिलाय, हा एक प्रश्न प्रेक्षकांच्या समोर उभा राहिलाय. डाव्या बाजूला जो प्रेक्षक वर्ग आहे, जे खेळाडू आहेत, त्यांना मी नम्र विनंती करतोय तुमच्या मुखातून निघणारी वाणी ही थोडीशी आपण कमी ठेवा, आवाज आपला कमी ठेवा, नम्र विनंती असेल. डाव्या बाजूला जे समर्थक आहेत आबू स्पोर्ट्सचे या सर्वांना. समोर आपण बघताय चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन चे सदस्य प्रवेशजी देवळीकर, एक चांगले समालोचक म्हणून सुद्धा त्यांच्याकडे बघितलं जातंय. याआधी आपण बघितलं होतं चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मोहन रवींद्र पाटील साहेबांना, अनेक पदभार सांभाळणारे ही व्यक्ती, युवा समाजसेवक म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जात आहे. पालघर जिल्हा शिवसेना शिववाहतूक सेनेचे अध्यक्षपद ज्यांनी भूषवलंय त्या व्यक्तींना सुद्धा या 2 दिवसांमध्ये तुम्ही बघणार आहात. मोनिश आणि निखिल हे 2 फलंदाज डावाची सुरुवात करतील. स्ट्राईकिंगकडे फलंदाज निखिल आणि नॉन स्ट्राईकिंगकडे फलंदाज आहे तो मोनिश. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक बॉट टीम. पहिल्या राऊंडमध्ये पहिल्या मॅचमध्ये दोन्ही संघ खूप चांगलं प्रदर्शन करून गेलं. आउटफील्ड अशी आहे की या आउटफील्डवर जरी एखादा खेळाडू कोसळला तरी त्याला मोठी दुखापत होणार नाही, मोठी इंजुरी होणार नाही, याची दक्षता आयोजकांनी या मैदानाच्या माध्यमातून घेतलेली दिसून येते. स्ट्राईकिंगकडे फलंदाज निखिल, नॉन स्ट्राईकिंगकडे फलंदाज मोनिश. पहिलं षटक टाकण्याकरता पोमन बॉईज पोमन संघाचा युवा खेळाडू जतीन देवळीकर, किलर मिलर असं सुद्धा या खेळाडूला म्हटलं जातं. प्रभावी गोलंदाजी त्याला करावी लागेल. एका बाजूला पहिल्या मॅच मध्ये चांगली प्रभावी फलंदाजी करणारे खेळाडू बघायला मिळत आहेत, निखिल आणि मोनिश. पंचांच्या भूमिकेमध्ये चेतन गावडे आणि मंगेश म्हात्रे, स्क्वेअरलेग पंचांची भूमिका साकारण्याकरता सज्ज झालेत मंगेश म्हात्रे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक बॉट टीम. पॉवर प्लेचं षटक पहिलं हे षटक पॉवर प्लेचं असेल आणि या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर दिसत आहेत. एक क्षेत्ररक्षक वाईड ऑफ लॉंग ऑफ आणि एका क्षेत्ररक्षकाला काऊ कॉर्नर मध्ये तैनात केलंय. डावाची सुरुवात होते, पहिलाच मारा अचूक केलाय, लाईन आणि लेंथने गोलंदाजी केली. गुडलेन स्पॉटवर चेंडू टप्पा घेतोय आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या 0. मॅच सुरू झालाय. प्रेक्षकांना विनंती करतोय तुमचा आवाज इथे माईक मध्ये येतोय, तो आवाज कमी ठेवा. बॅकफुटला गेला, पॉपिंग क्रीजचा वापर करण्याचा प्रयास होता, जेल ड्रॉप झालाय आणि 1 धाव फलंदाजांनी पूर्ण केली. निखिल याने आपलं खातं उघडलंय. एका धावेनिशी खातं उघडल्यानंतर संघाची धावसंख्या झाली ती 1. काय चांगले क्रिकेटचे मॅचेस होतात. कोरोना काळामध्ये सुद्धा असे स्पर्धा भरवल्या जात आहेत. फिटनेस राखण्याकरता या स्पर्धा फार महत्त्वाच्या आहेत आणि इथे फिटनेस राखला जातोय या खेळाडूंकरवी. दोन्ही फलंदाज चांगल्या जोशाने चांगल्या दमाने मैदानाच्यात उतरलेत. 38 सर्कलच्या आतमध्ये फील्ड प्लेसमेंट आपल्याला जास्त दिसेल कारण हे पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्ले म्हणजेच बंधन आहे आणि हे बंधन शिथिल करावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. डाव्या हाताचा फलंदाज मोनिश स्ट्राईकिंगकडे. मागच्या मॅच मध्ये मोनिश यांनी 2 षटकार
पटकावले होते. त्याला संधी आहे या मॅच मध्ये सुद्धा त्याची गुणवत्ता सिद्ध करण्याची. फील्ड प्लेसमेंट मिड विकेट क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षकाला तैनात केलं गेलंय. 30 सर्कलच्या बाहेर एका क्षेत्ररक्षकाला लॉंग ऑन मध्ये तैनात केलं गेलंय. मिड ऑन मिड ऑफ शॉर्ट कव्हर पॉइंट एक क्षेत्ररक्षक आपल्याला बघायला मिळतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ही व्यूहरचना आहे, ही आखणी आहे. गोलंदाज तयार. ओहो, उसळी घेणारा चेंडू होता, बाउन्सर टाकलाय गोलंदाजाने. एक चांगली गोलंदाजी पेश करणं हे फार गरजेचं असेल या खेळपट्टीवर. 3 चेंडूंची समाप्ती झाली. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 1. JTC लाईव्ह यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज पाहू शकताय तुम्ही या स्पर्धेचं. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा इनसाइड आउट करून या चेंडूला खेळायचं होतं. चेंडू जातोय तो म्हणजेच मिड ऑफ मध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन होतोय. मनीष नावाचा फलंदाज बाद झालाय. मनीष आपलं खातं न उघडताच तंबूच्या आश्रयाला परततोय. एका विकेटचं पतन. धाव संख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 1-1. खराब सुरुवात म्हणावी लागेल ती अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या संघाची. पोमन बॉईज पोमन या संघाविरुद्ध. खेळपट्टीवर तग धरून राहणं फार महत्वाचं असतं. इथे घसरगुंडी न होताच चांगली फलंदाजी करावी लागेल. नवीन फलंदाज गेलाय क्रमांक 3 वर, तो म्हणजेच उमेश. षटक पहिलं सुरू असताना पहिल्या षटकामध्ये 4 चेंडू टाकण्यात आलेत. उमेश याची कामगिरी जर बघितली तर उमेश यांनी या आधीच्या मॅचमध्ये एक षटकार ठोकला होता. एका षटकारणीशी 9 धावा त्याने बनवल्या होत्या. आणखीन त्याला चांगली गुणवत्ता दाखवावी लागेल, बहारदार कामगिरी करावी लागेल या मॅच मध्ये संघाकरता, कारण दुसऱ्या फेरीतील हा पहिला मॅच होतोय. गोलंदाज तयार. त्याच्या कोट्यातील 5वा चेंडू रनअप मध्ये चुकलाय. गोलंदाजांचा डेट बॉलचा इशारा, पंचांचा डेट बॉलचा इशारा आलाय. गोलंदाजाने जे कृती केली त्याबद्दल. आता पुन्हा गोलंदाज तयार. हा सुद्धा एक शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, थोडासा बाउन्स होणारा चेंडू होता. पंचांचा वाईडचा इशारा आलाय. अंतिम क्षणी चेतन गावडे हे आमच्यापर्यंत निर्णय कळवतात. वाईडचा इशारा आल्यानंतर धावसंख्या 2. 4 चेंडू टाकून सोलेत. धावसंख्या आहे ती 2 धावा. गोलंदाज तयार. नो बॉलचा इशारा आणि हा चेंडू फाईन लेग पट्ट्याबाहेर जातोय. चेंडू मारायचे पार आणि हा आलाय चौकार. नो बॉलचा सुद्धा इशारा आलाय. एकंदरीत या 5 धावा मिळतील. याचं कारण का होतं, लाईन आणि लेंथ का सापडत नाही या गोलंदाजाला. या ठिकाणी बघितलं आपण, बिमर चेंडू टाकलाय. कमरेपेक्षाही वर ज्यावेळेस एखादा चेंडू पडतो त्यावेळेस पंचांना तो अधिकार आहे की त्या चेंडूला ते नो घोषित करू शकतायत. फ्री हिटचा सुद्धा इशारा आलाय. मुक्त फटका खेळण्याची संधी असेल. फ्री हिटचा फायदा उचलला जाईल काय. धावप्रयोग पुढे सरकलाय. 5 अतिरिक्त धावेनिशी त्या 7 वर. धावसंख्या 7. फ्री हिट, मुक्त फटका खेळण्याची संधी. 8व्या बॅटने खेळायचा प्रयास केलाय. 1 धाव पूर्ण केली. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. बघता बघता एकाच धावेवर समाधान मानावं लागतं आणि लेग बाईचा इशारा. या अतिरिक्त धाव मिळते. अतिरिक्त धावेनीची धावसंख्या झाली ती 8. चेंडू टाकून झाले या षटकामध्ये 5. धावसंख्या आहे ती 8. पॉवर प्ले मध्ये ही स्थिती आहे फलंदाजी करणाऱ्या अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या संघाची. फलंदाजाला पॉवर या पॉवर प्ले मध्ये दाखवता आली नाही. गोलंदाजाने ती पॉवर दाखवलंय. 5 चेंडूंमध्ये गोलंदाजाने 8 धावा मोजल्यात आणि पॉवर प्ले मध्ये चांगली कामगिरी असं म्हणायला काय हरकत नाही. गोलंदाज तयार. गोलंदाज जतीन देवळीकर. समोर उजव्या हाताचा फलंदाज. ओहो, अपील जोरदार केले. दोन्ही पंच एकमेकांच्या समोर येत आहेत चर्चा करण्याकरता. अपील जोरदार केलंय कॉट बँडची. बघूया काय घडतंय. क्वेश्चन मार्क आहेत, प्रश्नचिन्ह आपल्या डोळ्यासमोर उभं आहे आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन झालंय. दुसऱ्या विकेटचं पतन. 2 गडी बाद. धावफलकावर धावा आहेत त्या 8 धावा.
षटकाची सुद्धा समाप्ती होत आहे. षटक संपत एक षटकाची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना टॉस हरल्यावर अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघाची धावसंख्या 2 गडी बाद 8. बाद झालेले फलंदाज आपण बघूया. आम्हाला स्कोअरबोर्ड स्पष्ट दर्शवतोय. बाद झालेला फलंदाज आहे तो मोनिश आणि उमेश. नवीन फलंदाज भावेश आणि निखिल. भावेश पाटील आणि निखिल यांच्यावर मोठी जबाबदारी. देर इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी. मोठी जबाबदारी त्यांना पार पाडावी लागेल. क्रिकेट हा जबाबदारीचाच खेळ आहे मित्रांनो. जबाबदारी स्वीकारूनच मैदानाच्यात उतरावं लागतं. गोलंदाज नंबर 2चे षटक टाकण्याकरता सज्ज होतोय अतुल. अतुल गोलंदाजी मार्गावर. चांगलं क्रिकेट अतुल याने सुद्धा आतापर्यंत खेळलंय. तोच अतुल आता ह्या मॅच मध्ये कशी कामगिरी करेल, कारण पहिल्या मॅच मध्ये अतुल याला गोलंदाजी करताना आपण बघितलं नव्हतं. या दुसऱ्या मॅच मध्ये प्लेइंग 11 मध्ये त्यांनी जागा बनवलाय आणि दुसऱ्या मॅच मध्ये या युवा खेळाडूला संधी दिलंय पोमन बॉईज पोमन संघाने. समोर आता निखिल उजव्या हाताचा हट्टाखट्टा मजबूत बांधाचा खेळाडू आहे, ज्याने यंदाच्या हंगामामध्ये एक अर्धशतक सुद्धा पूर्ण केलंय. तोच निखिल संघाला सावरेल काय, संघाचा डावला आकारणी देईल काय, सध्या संकट मोचक बनावा लागेल निखिल या फलंदाजाला. निखिलसाठी एक शतरक्षक एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये डीप तैनात केला गेलाय. शॉर्ट पॉइंट पाहायला मिळतोय. शॉट ऑफ लेंथ अगोदरच इरादा होता ऑन साइडला खेळायचा. एक चोटी धाव मिळाली फलंदाजाला. लेग बाईचा इशारा आलाय. एक चोटी धाव मिळते अतिरिक्तच्या स्वरूपात आणि एका धावणीची धावसंख्या झाली ती 9. चालू असलेला मॅच प्रेक्षकांच्या माहितीसाठी पोमन बॉईज पोमन विरुद्ध अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी या दोघांमध्ये तुम्ही निहाळताय. पहिल्या मॅच मध्ये अनिल अंकलेश खार्डी संघाने द ग्रेट मराठा जुचंद्र या संघाला पराभूत केलं होतं, जो बलाढ्य संघ होता. त्याचबरोबर पोमन बॉईज पोमन संघाने बलाढ्य असे जय हनुमान स्पोर्ट्स तिवरी संघाला पराभूत केलं होतं. शॉट ऑफ लेंथ या चेंडूला खेळलं जात आहे ते म्हणजेच वाईड ऑफ लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातामध्ये झेल देऊन फलंदाज परततोय. विकेटचं पतन झालंय. तिसऱ्या विकेटचं पतन. 3 गडी बाद. धावसंख्या 9. आमचे साथी समालोचक मनीष पाटील या ठिकाणी परतलेत. मनीषजी वेलकम. दुपारच्या विसाव्यानंतर तुमचं सुद्धा स्वागत. तिसऱ्या विकेटचं पतन झाले. 3 गडी बाद. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघाची धावसंख्या 9. आक्रमकतेसाठी ओळखला जातो अनिल अंकलेश प्रतिष्ठान हा संघ. आणि निखिल जसा झटपट बाद झाला, कारण त्याच्या बॅटमधून एकही धाव आले नाहीये, तर कुठेतरी आता धावांना अंकुश लावण्यासाठी सक्षम ठरते आहेत पोमन बॉईज पोमन संघाचे गोलंदाज. सांघिक धावसंख्या झाली ती म्हणजेच 9 धावा आणि गडी बाद झाले 3. हे 3 गडी जे बाद झालेत ना संदीप सर, हे खूप महत्त्वपूर्ण ठरते आहेत पोमन बॉईज पोमन संघासाठी. येस, निश्चितच इथे ते लाभदायक ठरतात, फळदायक ठरतात. आणि युवा खेळाडू जो आहे अतुल, त्याला संधी दिली गेली. अतुल तयार. बॅकफुट ठेवला गेलाय. चेंडूला ऑन साइडला लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. बॅक टू बॅक 2 फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला परतावं लागतंय. विकेटचं पतन झालंय. भावेश हा फलंदाज बाद झालाय. 4थ्या विकेटचं पतन. निखिल हा सुद्धा फलंदाज बाद झालाय. 4 गडी बाद. धावसंख्या 9. 9 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. ही बिकट स्थिती आहे. मनीषजी गोलंदाज आला हॅट्रिकवर, फलंदाज इकडे फ्लॉप ठरतायत. आणि खरेच तू चल मे आया असं कुठेतरी मैदानात पाहायला मिळतंय, कारण आतापर्यंत चेंडू डिलिव्हर करून झालेत या डावातले एकंदरीत 9 आणि 9 चेंडूंपैकीमध्ये 4 फलंदाज तंबूच्या दिशेने परत गेलेले आहेत. म्हणजेच काय, थोडीशी विचार करण्यासारखी गोष्ट असेल अनिल अंकलेश प्रतिष्ठान संघासाठी. आणि कोणीही मात्र सन्मानजनक धावसंख्या बनवलेली नाही आपल्या संघासाठी. 3 फलंदाज हे शून्यावर बाद झाले आणि एका फलंदाजाने फक्त 1 धाव केली. शून्यावर धावसंख्येवर बाद झाल्यानंतर मला एक आठवण झाली, ती म्हणजेच 25 मे 1987 साली एक मॅच झाला होता पाकिस्तान आणि इंग्लंड या 2 संघादरम्यान. आणि अशा वेळेस पाकिस्तान संघ 213 या धावसंख्येवर 9 गडी बाद झाले होते आणि त्या 9 गाड्यांमध्ये 6 फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद झाले होते. इथे सुद्धा अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघ बिकट स्थितीमध्ये आहे आणि त्यांचे 3 फलंदाज 0 या धावसंख्येवर बाद झालेत. अपील जोरदार केलंय. चेंडू पायावर आदळलाय. ऑफ स्टंपच्या बाजूला जाणारा चेंडू होता. 1 धाव तर पूर्ण केली. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू होता आणि एका धावेनिशी धावपळ पुढे सरकतोय. लेग बाईचा इशारा. या एका अतिरिक्त धावेनीची धावसंख्या झाली ती 10. षटक प्रगतीपथावर आहे ते दुसऱ्या षटकामध्ये चेंडू टाकून झाले ते 4 आणि आता 5वा चेंडू असेल गोलंदाज अतुल याचा. जशी संधी मिळाली अतुल याला, त्या संधीचं सोनं तो करतोय. उलटा चेंडू हवेमध्ये झेल होण्याची दाट शक्यता. आणखीन एक विकेटचं पतन. आणखीन एक विकेट प्राप्त केलाय गोलंदाज अतुल याने. अतुल
याची अतुलनीय कामगिरी. व्हॉट मॅच. आणि खरंच खूप कौतुक करायला हवं गोलंदाजाचं, कारण अतुलने पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा सर अष्टपैलू खेळ केले होते. फलंदाजी करताना देखील बरसला होता. जवळपास 44 धावा त्याने 11 चेंडूमध्ये पूर्ण केल्या होत्या, नाबाद राहिला होता. आणि त्यानंतर आता ओके, तर अतुल या षटकामध्ये या डावामध्ये खूपच अतुलनीय कामगिरी करतोय, कारण ऑन अ हॅट्रिक होता पण तरी हॅट्रिक पूर्ण करता आले नाही. एक लेग बाय झाली, त्यानंतर मात्र एक विकेट प्राप्त केली आणि या षटकामध्ये अधिराज्य गाजवलं होतं ते अतुलकडून. अगदी बरोबर. अतिशय चांगली कामगिरी करतो आणि हा चेंडू जर त्यांनी निर्धाव टाकला तर कदाचित एक निर्धाव षटक असू शकतं. त्याचं हे निर्धाव षटक असू शकतं. बघूया गोलंदाज तयार. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केलाय. चेंडू हवेमध्ये. रिव्हर्सचा फटका अटेम्प्ट केलाय. चेंडू शिमारेचे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार षटकार. या 6 धाव मिळत आहेत या फलंदाजाला आणि या 6 धावांची दबाव कमी करण्याचं काम केलंय या षटकारणीची. धाव संख्या झाली ती 16 आफ्टर 2 ओव्हर. 2 षटक समाप्त झालेत. मनीषजी, संदीपजी, आताच मला फोन आला होता समीर तांगडी यांचा की मलाच मैदानात उतरायला लागेल की काय, असं ते मला फोनवरून त्यांचं भाष्य मला ऐकायला आलं. आणि त्यानंतर मात्र लगेचच षटकार आलाय. म्हणून काय शुभेच्छाचा कधी कधी उपयोग होतोय कुठल्याही संघाला, म्हणून शुभेच्छा देत राहा मित्रांनो. विकी म्हात्रे आणि समीर तांगडी यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि या अनिल अंकलेश प्रतिष्ठानसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. येस, बरेचसे शुभेच्छुक आहेत. हेमंत पाटील, लिटिल मास्टर समालोचक हेमंत पाटील यांचं सुद्धा शुभेच्छा आलेत या स्पर्धेकरता. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन करता, देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा करता शुभेच्छा आलेत. मॅच ऑन आहे. 2 षटकं समाप्त झालेत. 2 षटकांमध्ये धाव फलकावर धावा लागले ते 16 धावा 8च्या सरासरीने. उर्वरित 2 षटकांमध्ये आणखीन आघाडी घेतोय काय फलंदाजी करणारा अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघ, हे आपण जाणून घेऊया. आणि 2 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता सज्ज होत आहेत मायक्रोफोनवर माझे साथी समालोचक मित्र मनीष पाटील. धन्यवाद संदीप गावंड सर. दुपारच्या सत्रात आमच्या या स्पर्धेला तुमच्या मोबाईल स्क्रीनवर आणि त्यानंतर LED स्क्रीनवर पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. 2 षटकांचा खेळ झालाय आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान संघाने धावा लावल्यात, म्हणजे 16 धावा. नवीन षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय हेमंत. राईट आर्म राऊंड विकेट, शॉर्ट ऑफ लेन हुक करण्याचा प्रयत्न झाला होता आणि यावेळेस मात्र रिफ्लेक्शन्स खूप फास्ट असायला हवे, कारण गोलंदाज तेज तर्रार आहे आणि त्या तेज तर्रार गोलंदाजाला स्ट्रोक किंवा ड्राईव्ह करण्यासाठी तुमच्याकडे तेवढं शरीराचं संतुलन देखील तितकंच चांगलं असायला हवं. हेमंत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म अराउंड विकेट. यावेळेस खोलवर टप्प्यात चेंडू होता, ब्लॉक होल होता आणि वारंवार प्रहार करण्याचा प्रयास मात्र प्रत्येक वेळी तुम्हाला यश देऊ शकत नाही. कधी कधी क्रिकेट हे थांबून देखील खेळायला लागते. संयम, टेम्परामेंट खूप महत्त्वाचा शब्द आहे क्रिकेटमध्ये आणि जर संयम तुमच्याकडे नसला तर मात्र तुम्ही फारसं काय क्रिकेटमध्ये कमवू शकत नाही. आणि हेच कुठेतरी पाहायला मिळते. बॅट्समन मात्र थोडासा कमी पडतोय. लगातारचे 2 चेंडूवर अधिराज्य गाजवतोय गोलंदाज हेमंत. आणि हेमंतने गेल्या सामन्यामध्ये शेवटचं षटक हाताळलं होतं आणि त्यावेळेस यश मिळवून दिलं होतं हेमंतने. यावेळेस ओव्हर पिच होता, एलिव्हेशन चांगलं आहे, डिस्टन्स कमी आहे, क्षेत्ररक्षक येतोय, झेल स्वीकारतोय आणि परत पाठवतोय फलंदाज यशला. आणि अशा पद्धतीने 6वा गडी बाद होतोय अनिल अंकलेश प्रतिष्ठान या संघाचा. कुठलाच फलंदाज हा टिकाव करून थांबत नाहीये, टिकाव धरला पाहिजे. जर धावा चौकार षटकाच्या माध्यमात येत नसल्या तर मात्र सिंगल डबल्सने धावफलक हलता ठेवण्याचं खूप सर्वात महत्त्वाचं कर्तव्य असते कुठल्याही फलंदाजाचं. पण सर्व फलंदाजांना मात्र चौकार आणि षटकारांची घाई लागली होती, म्हणून मात्र कुठल्याच बॅट्समनकडून म्हणावी तशी चांगली कामगिरी आतापर्यंत पाहायला मिळाली नाहीये. एकंदरीत 5 क्षेत्ररक्षके 0वर बाद झालेले आहेत अनिल अंकलेश प्रतिष्ठान संघाचे. नवीन फलंदाज जातोय देवा. नॉन स्ट्राईक एंडला देवा असेल, स्ट्राईक एंडला बॅट्समन असेल तर म्हणजेच आदित्यच्या बॅटमधून अजूनपर्यंत धावा का नाही आल्यात ते अजूनपर्यंत मला कळत नाही. फक्त एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, चातुर्य बघा. त्याला माहित आहे की आदित्य हा रिव्हर्स अटेम्प्ट करण्यासाठी स्पेशल आहे. चेंडूची गती थोडीशी कमी केली आणि चेंडूचा टप्पा थोडा मागे केला आणि त्यानंतर मात्र थांबवलं जाते फलंदाज आदित्यला. धावसंख्या झाली ती म्हणजेच आतापर्यंत 16 धावा, 4 चेंडू निर्धाव हाताळले गेलेत आतापर्यंत. हेमंतच्या माध्यमातून खूप चांगली गोलंदाजी करतोय. 3ऱ्या षटकाची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पेलतोय. 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. राईट आर्म अराउंड विकेट, स्ट्राईकवर बॅट्समन असेल आदित्य. धावसंख्या झाली अनिल अंकलेश प्रतिष्ठान संघाची 16 धावा, 16 रन्स. यावेळेस एलिव्हेशन चांगलं आहे, पुन्हा एकदा डिस्टन्स कमी आहे की नाही पाहिजे. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक मोक्याच्या ठिकाणी उपस्थित होता. पाहिजे पंचांच्याकडून इशारा येतोय तर म्हणजे आउट.
अशा पद्धतीने अजून एक हादरा बसला जातोय आणि कुठेतरी हवेचा ओघ कमी झालाय की जाणवतंय किंवा स्ट्रोक मध्ये पॉवर नाही आहे. कारण आदित्य हा मोठमोठ्या स्ट्रोक्ससाठी ओळखला जातो, पण यावेळेस पॉवर जनरेटिंग थोडंसं कमी पडलं. टायमिंग व्यवस्थित होतं, पण मात्र पॉवर पॉवर पॉवर. धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा आणि विल इट बी द फर्स्ट मेडन ऑफ दिस मॅच ऑफ दिस टुर्नामेंट. कारण आतापर्यंत 5 चेंडू डॉट झालेले आहेत. या षटकातले शेवटचा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी सज्ज होते गोलंदाज हेमंत. खरोखरच जत्ती अतुल याच्या पावलावर पाऊल टाकून चांगली गोलंदाजी करतो हेमंत. आतापर्यंत 5 चेंडू डॉट झाले, त्यामध्ये 2 गडी बाद केलेले आहेत गोलंदाज हेमंतने आणि खूप चांगली अतुलनीय कामगिरी केली जाते हेमंतच्या माध्यमातून. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तर म्हणजेच देवा आणि नॉन स्ट्राईकला बॅट्समन असेल तर म्हणजेच अमोल. शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकातला. राईट आर्म अराउंड विकेट देवासाठी हेमंत. यावेळेस मात्र फिरून मारलाय चेंडूला वळवलं ते म्हणजेच लॉंग लेग सीमारेषा पार षटकार. खूप चांगला हुकचा फटका, सॉरी माफ करा चौकार. फिरून मारला आणि फिरून मारल्याचा फायदा होतोय. आकुटोबाचा चेंडू होता आणि आकुटोबाचा चेंडू हाताळल्यानंतर मात्र तितकासा वेळ असतो आणि वेळेचा खूप चांगल्या पद्धतीने नियोजन करून चेंडूला सीमारेषेच्या बाहेर केलाय. 1 बाउन्स चौकार. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा. चौका दिला, चौका आहे. 4 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा झालेल्या आहेत आणि तिसरं षटक संपते. 3 षटकात समाप्तीनंतर 20 धावा. पहिल्या षटकाचा प्लीज प्रॉपर डिसिजन द्या प्लीज. यस 4. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा झालेल्या आहेत आणि आता 6 चेंडूचा खेळ शिल्लक. कारण दुसऱ्या फेरीतले सर्व सामने आम्ही 4-4 षटकांचे खेळणार आहोत आणि आतापर्यंत धावा जोडताना कुठेतरी कमी पडतोय अनिल अंकलेश प्रतिष्ठान हा संघ. आणि कुठेतरी आता स्वतःवर विश्वास ठेवून किंवा आपल्या संघासाठी प्रामाणिक काम करून पुढे जावं लागेल. कारण सुरुवातीचे फलंदाज कुठेतरी कमी पडले होते आणि आता मात्र स्वतःला या संघाच्या धावसंख्येला आकार द्यावा लागेल. हा मनाशी निश्चय करून तुम्हाला कबड्डीकडे जावं लागेल. जर आपण विचार केला तर 5 फलंदाज हे शून्यावर बाद होऊन परतलेले आहेत आणि आदित्यच्या बॅटमधून 1 षटकार आलाय आणि निखिलच्या बॅटमधून फक्त 1 धावा आली आहे. बाकी सर्व धावा या आपण विचार केला तर अवंतर आणि एक्स्ट्राच्या माध्यमातून आलेल्या आहेत. धावसंख्या झाली आहे तर म्हणजेच 20 धावा. शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय तो म्हणजेच राहुल अंधेर. स्ट्राईकवर बॅट्समन असेल ते म्हणजेच अमोल. नॉन स्ट्राईकला असेल देवा. देवाच्या बॅटमधून 1 चौकार आलाय जरूर, पण तो आता नॉन स्ट्राईक एंडला आहे. क्षेत्ररक्षकांचा विचार केला तर 4 क्षेत्ररक्षक हे 30 सर्कलच्या आत. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 20 धावा. पहिला चेंडू हा चौथा षटकातला डॉट पाहायला मिळालाय आणि गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा राहुल अंधेर आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तर म्हणजेच अमोल. धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा. 20 रन्स. राहुल पेज दरार. यावेळेस मात्र कट करण्याचा प्रयत्न झाला. शॉर्ट थर्डमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू वाढून फेक करेल तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकवली जाईल. धावसंख्या झाली 21 धावा. 21 रन्स. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातला आणि चौथ्या षटकातला. राहुल नेहमीच स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून ओळखला जातो पोमण संघाकडून खेळताना आणि आता मात्र त्याची जबाबदारीचा खूपच चांगल्या पद्धतीने तो वापर करतोय आणि आता आपलं कर्तव्य म्हणून हे षटक हाताळतोय. राहुल राईट आर्म द विकेट. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तर म्हणजे देवा. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे पण डिस्टन्स कमी आहे. क्षेत्ररक्षक येऊन चेंडू अडवेल तोवर मात्र चेंडू निघून जातोय मागे. डीप मधून क्षेत्ररक्षक येतोय तोवर त्याला चेंडू चकवतोय. 3ऱ्या धावेचा कॉल आहे. 3 धावा परिपूर्ण केला जात आहेत. पंचांच्या माध्यमातून नॉट आउटचा इशारा. 3 धावा ऍड केला जाते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 24 धावा. 24. ओके. धावसंख्या झाली ती म्हणजेच 3च्या मदतीने 24 धावा. 24 रन्स.
धावसंख्या झाली ती म्हणजेच 24 धावा झालेल्या आहेत. 24 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. या 7 विकेट जे डाऊन झाल्यात त्या 7 विकेट्समध्ये कमीत कमी 7 धावा जरी आल्या असत्या तरी देखील धावफलक पुढे आपल्याला पाहायला मिळाला असता. पण मात्र खूप चांगल्या पद्धतीने डॉमिनंट करतोय पोमण बॉईज पोमण हा संघ. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. सागर चुकतोय. धावचीची संधी आहे. यावेळेस मात्र फंबल होतं. फेकी देखील चुकली आहे. एक धाव मिळेल. वेट फॉर अंपायर सिग्नल. 22च्या माध्यमातून आम्ही एक अवांतर धावफलकामध्ये ऍड करणार आहोत. धावसंख्या 1 ने पुढे सरकून 25 या आकडा जाऊन पोहोचते. 25 रन्स फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स. अनिल अंकलेश प्रतिष्ठान. राहुल अंधेर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होते. पंचांच्या डावीकडून स्ट्राईकवर बॅट्समन असेल देवा. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता. शरीराचा वेध घेतला गेलाय की नाही पंचांच्या माध्यमातून तो निर्णय येईल. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केला जातोय. बॅट यावेळेस पंचाच्या बॅटच्या माध्यमातून धावले आहे. पंचाचा इशारा आहे तो. धावसंख्या झाली ते म्हणजेच 26 धावा झालेल्या आहेत. आणि आता कुठेतरी या सामना हा लो स्कोरिंग सामना असेल संदीप सर असं कुठेतरी जाणवतंय. कारण 5 चेंडू डिलिव्हर करून झाले त्या 4थ्या षटकातल्या. धावसंख्या फक्त आणि फक्त 26 वर थांबले आहे. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या डावातला. स्ट्राईकवर बॅट्समन असेल तो म्हणजेच अमोल. राईट द विकेट. राहुल फुल टॉस होता. बॅक टू द बॉलर ड्राईव्ह. चेंडू मिडलच्या क्षेत्रात अडवला जाईल. तोवर मात्र एकदा पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल आहे. धावचीची संधी. सागर गॅदर करतो आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद करतो. अशा पद्धतीने 4 षटकांचा खेळ संपतोय आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धाव फलकावर 27 धावा. आणि जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये 28 धावा पूर्ण कराव्या लागतील पोमण बॉईज पोमण या संघाला. मिस्टर उमेश राऊतजी यांच्या देखील आपण चर्चा करणार. संदीप गावंडजी कारण खूप चांगले वक्ते आहेत ते आणि खूप चांगले अनुभव ते आपल्याशी शेअर करतात. मग आम्ही मास्टर क्रिकेटचं समालोचन करताना त्यांच्या माध्यमातून माहिती मिळत राहते. तर उमेश राऊतजी 10 महिन्यांचा कालावधी मला तसं वाटलं होतं की तुमचा फिटनेस थोडासा कमी झाला असेल. तुम्ही जर कसरत करत असाल तर कारण कामधंदा आपला बंद झाला होता. तर कोरोनाचा जो काळ होता 8 ते 10 महिन्याचा कसा गेला तुमच्यासाठी? आता धंद्याच्या हिसाबाने विचार कराल आपण तर थोडासा भारी गेला. पण आमच्या गावातलं जरा मुलांनी सर्व सहकार्य केलं. म्हणजे गाव बंद केला होता म्हणून आमच्या गावातली मुलांचा प्रॅक्टिस सदैव चालू होती. पुरं खेळत होते हसत खेळत होते. म्हणजे करोनाचा काळ आमच्या मुलांसाठी इथे लहान मुलांसाठी काही वाटला नाही. पण धंद्यावाईज विचार केला तर आता आपण थोडे जरा 2-4 वर्ष मागे गेल्यासारखं थोडंसं जाणवतं. आता त्या हिशोबाने सर्व मुलं आमची आहेत व्यवस्थित. काय टेन्शन नाही आमच्या गावाला. गेल्या कित्येक महिन्यानंतर एक टुर्नामेंट तुमच्या गावामध्ये आयोजित केली जाते या लहान मुलांकडून. तर या आयोजनाबद्दल काय सांगाल? त्यांना भरपूर शुभेच्छा. त्यांनी चांगलं आयोजन केलं आहे आणि ते ग्राउंडची त्यांनी देखभाल व्यवस्थित केलेली आहे. त्यासाठी खूप मेहनत ते पोरांनी घेतलेली आहे. त्यांचं त्याबद्दल अभिनंदन. क्या बात आहे. कौतुकाची थाप मिळते आमच्या उमेश राऊत सरांकडून. पुन्हा एकदा आपण सामन्याकडे घेऊन जातो तुम्हाला. 4 षटकामध्ये अनिल अंकलेश प्रतिष्ठान संघाने 27 धावा लावल्या आणि जिंकण्यासाठी 28 धावांचं आव्हान ठेवलं गेलंय. ते म्हणजेच पोमण बॉईज पोमण संघाकडून डिफेंड केलं जाऊ शकतील संदीप सर. कारण या मैदानाचा आढावा आपण घेतला तर थोडासा सॉफ्ट कॉर्नर पोमण बॉईज संघाच्या बाजूने वाटतोय. पण अनिल अंकलेश प्रतिष्ठान संघाची गोलंदाजी तितकीच वेगळं आहे. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघांमध्ये चांगले गोलंदाज आहेत. ते डिपेंड करू शकतात या धावा. असं नाही की पोमण बॉईज पोमण संघ जिंकेल
हे आपण इथे भाकीत करू शकत नाही, कारण चांगला मारा करणारे गोलंदाज अनिल अंकलेश स्पोर्ट्स खार्डी प्रतिष्ठान खार्डी या संघांमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. जी घसरगुंडी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघाची झाली तशीच घसरगुंडी पोमन बॉईज पोमन संघाची सुद्धा होऊ शकते. गोलंदाजी मार्गावर बघूया पहिले षटक टाकण्याकरता अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघाच्या माध्यमातून कोण टाकतोय, कोण हाताळतोय. अमोल याच्यावरती जबाबदारी दिली. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बराच आवाज होतोय डाव्या बाजूला असलेल्या प्रेक्षकांचा, समर्थकांचा. चेक 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 चेक. थँक्यू. मॅच कडे आपण वळूया. दुसऱ्या डावाला प्रारंभ होतोय. पहिल्या डावामध्ये विशेष म्हणजे टेलेंडर तळातील फलंदाजाने धावा बनवल्या. आणि जसा दुसरा डाव सुरू होईल पहिल्या 2 षटकासाठी आम्ही मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय माझे साथी समालोचक मित्र मिस्टर संदीप गावंड सर. धन्यवाद मनीषजी. हा दुसऱ्या फेरीतील पहिला मॅच बघताय तुम्ही. जिंकण्याकरता पोमन बॉईज पोमन संघाला 28 धावांचं लक्ष अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघाच्या माध्यमातून देण्यात आलंय. आणि डावाला सुरुवात होतं. पहिलं षटक अमोल याचं, समोर फलंदाज राहुल अंधेर. पहिला चेंडू ट्राय टू प्लेइंग आउट फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयास. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. वाईडचा इशारा आलाय. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा चेंडू होता. फायदा झाला फलंदाजी करणाऱ्या संघाला. पोमन बॉईज पोमन संघाची ही चांगली सुरुवात. अतिरिक्त धावलीची सुरुवात झाली. एकही चेंडू खेळपट्टीवर पडला नसताना ही धाव मिळते. पुढचा चेंडू आता मात्र थोडंसं व्हेरिएशन केलंय, बदल केला गोलंदाजाने. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू ठेवलाय. उसळी जास्त निघाली आणि ती उसळी सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू घुसवताना दिसलाय. धावसंख्या 1. 28 धावांचं लक्ष असताना धावसंख्या 1. 4 षटकांमध्ये 28 धावांचं लक्ष आहे पोमन बॉईज पोमन या संघासमोर. पुढचा चेंडू आता गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच होतोय. कडेकडे खेळण्याचा प्रयास होता. चांगलं लक्ष यष्टीरक्षकाचं आणि तितकीच चांगली पैकी तो तिथून करतोय. यष्टीरक्षकाला नेहमीच क्रिकेटमध्ये केंद्रबिंदू असं म्हटलं जातं. केंद्रबिंदूचं काम करतोय इथं यष्टीरक्षक निखिल. फलंदाजीमध्ये काही करता आलं नाही. 4 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव त्याने बनवल्या. पुढचा चेंडू शॉर्ट ऑफ लाईन, कव्हरच्या वरून मारण्याचा मानस होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. बघता बघता फलंदाजाने 2 धाव पूर्ण केल्यात. या 2 धावांची त्यांनी खातं उघडलंय. व्यक्तिगत खातं उघडताना फलंदाज दिसतात. धाव संख्या झाली ती 3. उमेश भोईर या मालचेपाडा गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती क्रिकेटचा आनंद लुटण्याकरता आलेत आणि चांगले उत्तर त्यांच्या माध्यमातून आपण बघितले. जे प्रश्न मनीष पाटील यांनी त्यांच्यासमोर उपस्थित केले त्या प्रश्नाला योग्य ते उत्तर त्यांच्या मुखातून ते देताना दिसले. नागोबा मंदिर असल्या कारणानं हा घंटा आवाज तुम्ही ऐकत आहात. पुढचा चेंडू पॉपिंग क्रीजचा वापर करत या फलंदाजाने चेंडूला वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टोळावलंय कार्पेटच्या साह्याने. 1 धाव पूर्ण. 1 धावेची स्ट्राईक रोटेट होते. 1 धावेची धाव संख्या झाली 4. चेतन फलंदाजीसाठी आलाय. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अनेक सामने ज्यांनी गाजवलेत तो हा खेळाडू आहे चेतन, ज्याच्यामध्ये क्षमता आहे, गुणवत्ता आहे, आता जबाबदारी सुद्धा आहे. गोलंदाज तयार. अमोल शॉर्ट ऑफ लाईन, तर कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळला जातो. देयर इज अ लॉंग चेस फॉर द फिल्डर अँड दॅट्स अ 4 रन. सुपर कव्हर पट्ट्याबाहेर चेंडू निघून गेलाय 4 धावांकरता. हा चौकार. खूप चांगलं काम केलंय चेतन याने. चेतन गोवारी पहिल्या चेंडूवर चौकार खेचतोय आणि या 4 धावांची धावसंख्या झाली ती 8. मनीष असं वाटतं की काही दबाव दिसत नाही फलंदाजी करणाऱ्या संघावर. दबाव होता पण शेवटच्या चेंडूवर तो दबाव रिलीज करण्याचं काम केलं त्या चौकाराने, कारण त्या अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पुढचा चेंडू आता चेंडू हवेमध्ये आहे. हा झेल टिपला जाईल काय प्रश्न चेंडू डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. हा झेल सुटला जातोय. दोन्ही क्षेत्ररक्षकांमध्ये कॉलिंग नव्हतं आणि फायदा झाला फलंदाजी करणाऱ्या संघाला. 1 धाव पूर्ण. 1 धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली 3. षटक संपतं पहिल्या षटकाची समाप्ती. प्रत्युत्तरादाखल 28 धावसंख्येचा पाठलाग होतोय आणि पाठलाग करताना धावसंख्या आहे ती पोमन बॉईज पोमन संघाची बिनबाद 9.
सुरुवात या पहिल्या डावाची थोडीशी खराब राहिली अनिल अंकलेश प्रतिष्ठान संघाकडून, कारण तुमच्याकडे गोलंदाजी चांगली आहे तर कमीत कमी 40 धावा तरी धावफलकावर यायला हव्या होत्या, पण मात्र प्रत्येक फलंदाजाला चौकार षटकार मारण्याची घाईच पाहायला मिळाली होती. म्हणूनच की काय सर्व संघ हा लवकरात लवकर गडगडला. जवळपास 4 षटकार समाप्तीनंतर फक्त 27 धावा आल्या आहेत आणि प्रत्युत्तर देताना आता मात्र एक चौकार जो आलाय त्यामुळे मात्र थोडंसं पारडं जड वाटते या डावामध्ये पोमण बॉईज पोमण संघाचा. अजूनही वेळ गेलेली नाहीये. जर हे दुसरं षटक महत्वपूर्ण ठरलं तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंजकता वाढेल. स्थिती काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेऊया. 18 चेंडू बाकी आहेत आणि 18 चेंडूमध्ये 6.33च्या सरासरीने 19 धावांची आवश्यकता. 18 बॉल टू गो अँड 19 रन्स रिक्वायर्ड टू विन. 18 चेंडू आणि 19 धावा आवश्यक आहेत पोमन बॉईज पोमन या संघाला. टॅकल करणं फार गरजेचं आहे. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध चढाई कशी करता येईल ही रणनीती आखायला हवी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. कारण आता तर कुणी म्हणू शकतं की मॅच फलंदाजी करणारा संघ जिंकेल, मात्र जे काही म्हणतात, जे काही प्रेक्षक म्हणतात त्यांच्या उलट करणं फार गरजेचं असेल. प्रवाहाच्या विरुद्ध जो पोहतो तो खरा पोहणारा असतो आणि तेच पाहायला मिळते, कारण प्रवाहाच्या विरुद्धात मात्र खूप कमी जण हे पोहत असतात आणि आता मात्र तशी कामगिरी करावी लागेल गोलंदाज वैभवला. आता समोरील फलंदाज हावी होत आहेत पण मात्र त्याला हावी न होऊ देता मात्र स्वतःच्या गोलंदाजाच्या माध्यमातून चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाज वैभवला. 100% योगदान हे क्रिकेटमध्ये फार महत्वाचं असतं, फार मोलाचं असतं. मी करेन, माझ्यामध्ये जिद्द आहे, माझ्यामध्ये क्षमता आहे. पहिला चेंडू खोर टप्प्याचा चेंडू ब्लॉक कोलचा मारा ब्रह्मास्त्र निकामी केलं. 1 धाव पूर्ण केली. खराब क्षेत्ररक्षण, फायदा उचलला गेला. लगेचच दुसरे धावे करतात दोन्ही फलंदाज धावलेत. चेतन गोवारी आणि त्याला साथ देतोय राहुल अंधेर. 2 धाव पूर्ण, 2 धावांची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 11 जिंकण्याकरता 28 धावांचं माफक असं आव्हान आहे आणि पाठलाग व्यवस्थित होतोय. ठीकठाक पद्धतीने दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर रुजू झालेत. त्या ठिकाणी त्यांचा जम बसलाय असं म्हणायला काही हरकत नाही. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा आपण निरीक्षण करूया. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ मध्ये एकाला तैनात केला गेलाय. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये तैनात केला गेलाय. एक क्षेत्ररक्षक बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, चेंडूला कव्हर क्षेत्रामध्ये टॅप केलाय. 1 धाव पूर्ण केली चेतन गोवारी या फलंदाजाने. दुसरी धावी करता तो धावतोय आणि या 2 धावा सुद्धा सहजतेने पूर्ण करतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय तो दाखवतोय. 2 धाव पूर्ण, 2 धावांची धावसंख्या झाली ती 13. बिनबाद नाबाद जिंदाबाद असं म्हणता येईल. धावसंख्या 13. प्रेशर रिलीज करण्यासाठी एकेरी धावेला दुसऱ्या 2 धाव्यांमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि आता मला असं वाटतंय की क्षेत्ररक्षण करणारा संघ थोडासा निगेटिव्ह बॉडी लँग्वेज खेळतो या सामन्यामध्ये. येस, हार ही शेवटच्या क्षणापर्यंत मानायला नको. फिल्डिंग करणाऱ्या संघाने, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने कमबॅक करू शकतात अजूनही. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. बॅटचा हलकसं एज लागतंय. खेळायचा होता ऑन साईडला, चेंडू जातोय ऑफ साईडला. शॉर्ट थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केली. 1 धावेनिशी धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या झाली ती 14. दोन्ही फलंदाज आरामात एकेरी दुहेरी धावा पूर्ण करताना दिसत आहेत. चेतन गोवारी आणि राहुल अंधेर दोन्हीही क्रिकेटपटू चांगल्या अनुभवाने हे मैदान गाजवताना दिसत आहेत. या मैदानावर धावा कुटताना दिसतात. एक्सपिरियन्स जो आहे तो एक्सपिरियन्स दाखवताना दिसत आहेत. ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग मध्ये. बॅकफुटला गेलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये वावलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धावेची साठी सुद्धा फलंदाज धावतात आणि या 2 धावा ते पूर्ण करतायत. आता तर दबाव पूर्णपणे निघून गेलाय मनीषची. या 2 धावांची धावसंख्या झाली ती 16. नाही, खरंच दबाव निघून गेलेला आहे आणि खरंच लवकरात लवकर सामना खुला करण्याचा प्रयत्न दिसतोय तो म्हणजेच पोमण संघाचा, कारण शेवटच्या षटकावर गेलं गणित तर मात्र टेन्शन वाढू शकेल. 12 धावा अजूनही हव्या आहेत उर्वरित 14 चेंडूंमध्ये. माफ करा, 16 चेंडू होते. इथे मात्र फलंदाजाने जोर कस खेचलाय. चेंडूला मिड विकेट पट्ट्याबाहेर धाडलाय. हा चेंडू शिव मारे शेपार आणि हा आलाय उत्तुंग षटकार. 6 धावा. 6 धावांची धावसंख्या पोहोचली ती 22 वर. 1.5 चेंडूची समाप्ती. धावसंख्या 22. सामना ओपन केलाय संदीप सर, कारण गरज होती या फटक्याची, कारण टेन्शन जास्त वाढत चाललं होतं पहिल्या षटकाच्या नंतर, पण नंतर आता टेन्शन रिलीज करण्यासाठी हा एक स्ट्रोक येणं खूप गरजेचं होतं आणि तो स्ट्रोक येतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 वर. पुढचा चेंडू
रिवर्सचा फटका अटेम्प्ट केलाय, चेंडू हवे मागे, वन बाउंशी माराशे पार आणि हा लाय कणकणीत चौकार. 4 धावा, 4 धावेची धावसंख्या 26 वर पोहोचली. आता 2 षटकं समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 26 धावा. 28 धावसंख्येला प्रत्युत्तर देतोय. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. मनीषजी, खरंच 2 चेंडू 2 धावांची गरज आहे. तर खूप मोठ्या कालावधीनंतर संदीप सर आपण एकत्र एक मंच शेअर करतोय, समालोचन करतोय आणि एक चांगली स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळते. तर एकंदरीत तुमचा देखील कोरोनाचा जो काळ होता, आपण त्याबद्दल या धावानंतर चर्चा करणार आहोत. कारण मालवडी संघ अजूनपर्यंत आलेला नाहीये. तर अनुभव येणं, कुठल्याही गोष्टीचा अनुभव घेणं खूप कठीण गोष्ट आहे. आणि जेव्हा तुमचा अनुभव तुम्ही शेअर करणार तेव्हा आम्ही त्या माध्यमातून त्या गोष्टीला पाहू. कोरोना सर्वजण जे आहेत ते मात्र लाईटली घेतात, पण तुमचा अनुभव जेव्हा तुम्ही शेअर कराल, तुम्ही सांगाल, तेव्हा मात्र या आजाराचं गांभीर्य लोकांपर्यंत पोहोचेल. 2 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर कल्पेश. यावेळेस मात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र निघून जातोय डीप बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा तो चौकार. सामना जिंकतोय तो म्हणजे पोमण बॉयज पोमण आणि हार्डलक अनिल अंकलेश प्रतिष्ठान. आणि पुढील फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा पोमण बॉयज पोमण. फाउंटन म्हणजे काय, खरं फाउंटन म्हणणार आहे. मालवडी संघ, माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, जर तुम्ही ही मॅच पाहत असाल JTC लाईव्हच्या माध्यमातून, तर प्लीज जितका लवकर येण्याचा प्रयत्न करता येईल तितका लवकर प्रयत्न करा. कारण पाये संघ जवळपास 1 तासापासून आलेला आहे या मैदानावर. तर मी विनंती करतो मालवडी संघाला अचूक अशी माहिती आमच्या आयोजकांकडे पोहोचवा प्लीज. लाईनअप मध्ये